नमस्कार. योगभास्कर राष्ट्र या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये सध्या आपली चर्चा वर्ष 2026चे वार्षिक राशीफल या विषयावर सुरू आहे आणि आज या शृंखलेचा 9वा भाग आहे. आजच्या भागामध्ये आपण धनुरास आणि धनु लग्नांच्या जातकांसाठी वर्ष 2026 हे कसे असणार आहे याविषयीची ज्योतिषीय माहिती जाणून घेणार आहोत. हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे. ज्यांना आपले चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पाहावे आणि फलादेशाच्या अधिक अचूकतेसाठी हे राशीफल आपली लग्न राशी आणि आपली चंद्रराशी या दोन्हीनुसार पाहावे, कारण लग्न कुंडली आणि चंद्रकुंडली या दोन्हीही तितक्याच महत्त्वाच्या असतात. वार्षिक राशीफलाचा विचार करत असताना प्रामुख्याने गुरु, शनी आणि राहू केतू या ग्रहांचा विचार केला जातो, कारण हे ग्रह एका राशीमध्ये दीर्घकाल वास्तव्यासाठी असतात आणि त्याचे परिणाम हे सुद्धा जातकावर दीर्घकाळ टिकणारे असतात. त्यामुळे या ग्रहांची स्थिती जशी आहे त्यानुसार हे वर्षफल बनवलेले आहे. गुरु सध्या वक्री अवस्थेत म्हणजे जानेवारीच्या सुरुवातीपासून ते जून 2026 पर्यंत आपल्या वक्र गतीने मिथुन राशीमध्ये असणार आहे आणि धनुराशीच्या जातकांसाठी तो सप्तम भावामध्ये असणार आहे. त्यानंतर अतिचारी स्थितीत असलेला हा गुरु पुन्हा एकदा 1 जून 2026 रोजी राशी परिवर्तन करेल आणि धनुराशीच्या जातकांसाठी तो अष्टम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करेल आणि त्यानंतर पुन्हा एकदा हा गुरु अतिचारी गतीत असल्याने 31 ऑक्टोबर 2026 रोजी राशी परिवर्तन करून सिंह राशीमध्ये आपला गोचर प्रवास करणार आहे. तर शनी हा ग्रह संपूर्ण वर्षभर धनुराशीच्या जातकांसाठी मीन राशीमध्ये असणार आहे आणि तुमच्यासाठी तो चतुर्थ भावात असणार आहे. तर राहू आणि केतू हे ग्रह क्रमशः धनुराशीच्या जातकांसाठी तृतीय भावामध्ये राहू तर नवम भावामध्ये केतू असणार आहे आणि असे हे राहू केतू 5 डिसेंबर 2026 रोजी आपले राशी परिवर्तन करतील आणि त्यावेळेला धनुराशीच्या जातकांसाठी हा राहू मकर राशीत म्हणजे तुमच्यासाठी द्वितीय भावामध्ये जाईल आणि त्यानंतर केतू हा कर्क राशीत म्हणजे तुमच्यासाठी चतुर्थ भावामध्ये जाणार आहे. अशी ही एकंदरीत ग्रहस्थिती असणार आहे. अशा ग्रहस्थितीमध्ये धनुराशीचे राशीफल कसे आहे याची ज्योतिषीय चर्चा आज आपण जाणून घेणार आहोत. धनुराशीचा राशीस्वामी हा गुरु आहे. धनुराशीचे जातक काहीसे ज्ञानी असतात. त्याचबरोबर धनुराशीला सध्या चतुर्थस्थ शनी आहे, त्यामुळे शनी धनुराशीसाठी हा ढय्येचा कालखंड असणार आहे. संपूर्ण वर्षभर धनुराशीच्या जातकांसाठी ढय्य असणार आहे. नियोजन आणि अनुशासन तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे, कारण शनीची 10वी दृष्टी तुमच्या व्यक्तिमत्व भावावर पडणार आहे आणि 7वी दृष्टी ही कर्मभावावर पडणार आहे. त्यामुळे जबाबदाऱ्या टाळून तुम्हाला चालणार नाही आणि काहीसा याचा ताण तुम्हाला मानसिकरित्या सुद्धा जाणवणार आहे. अतिरिक्त काम करण्याची गरज या कालखंडात पडताना दिसत आहे. शनीची 3री दृष्टी तुमच्यासाठी 6ठ भावावर पडणार आहे. हा भाव रोग, रिपू आणि ऋण यांचा आहे. त्यामुळे जर पूर्वी कर्ज घेतले असेल तर त्यातून मुक्तीचे संदेश हा शनी घेऊन येत आहे. त्याचबरोबर जुनाट आजार असतील तर त्यात सुद्धा तुम्हाला काहीसा उतार पडण्याची शक्यता ही सुद्धा दिसून येत आहे. व्यक्तिमत्व भावावर शनीची दृष्टी असल्याने आणि शनीची गती ही अत्यंत धीमी असल्याने तुमची सर्व कामे ही दिरंगाईने पुढे सरकणार आहेत. त्यामुळे धैर्य अंगी बाणवणे हे तुमच्यासाठी हे संपूर्ण वर्षभर अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. गुरुची स्थिती पाहता गुरु वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी ते जून 2026 पर्यंत तुमच्यासाठी सप्तम भावामध्ये असणार आहे आणि त्याची 5वी दृष्टी तुमच्यासाठी लाभ भावावर, 7वी दृष्टी तुमच्यासाठी लग्न भावावर तर 9वी दृष्टी तुमच्यासाठी तृतीय भावावर असणार आहे. 2026 ते जून 2026 हा कालखंड तुमच्यासाठी सप्तम भावात गुरु असल्याने तुमच्यासाठी चांगला भाव आहे. याची दृष्टी तुमच्या व्यक्तिमत्व भावावर पडत आहे, त्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व हे उठावदार बनणार आहे. त्याचबरोबर तुमच्यात सात्विकता ही सुद्धा अंगी बाळगताना दिसत आहे. 2 जून 2026 रोजी हा गुरु राशी परिवर्तन करेल आणि तुमच्यासाठी तो अष्टम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करेल. अष्टम भाव हा गुप्ततेचा, साधनेचा, गूढ अध्ययनाचा भाव आहे. त्यामुळे ज्यांना आध्यात्मिक प्रगती करण्याची इच्छा आहे अशा जातकांसाठी हा कालखंड अत्यंत उपयुक्त असा आहे. साधना क्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठी त्यांच्यासाठी ही एक मोठी परवडीच म्हणावी लागेल.
दिनांक 31 ऑक्टोबर 2026 रोजी हा गुरु पुन्हा एकदा राशी परिवर्तन करेल आणि तुमच्यासाठी तो भाग्यभावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे. हा कालखंड तुमच्यासाठी भाग्योदयाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा ठरणार आहे. एक अत्यंत श्रेष्ठ अशी स्थिती तुमच्यासाठी 31 ऑक्टोबर 2026 नंतर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ही स्थिती 13 वर्षातून एकदा येत आहे आणि ही स्थिती धनुराशीच्या जातकांना यावर्षी लाभणार आहे. त्यामुळे चहूबाजूंनी सुखदायक वर्ष असे हे तुमचे वर्णन हे करायला काही हरकत नाही. परंतु त्यासाठी 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत तुम्हाला थांबावे लागणार आहे. ज्याचा शेवट सुखकारक ते सर्वच सुखकारक आणि त्यामुळे गुरुचे राशी परिवर्तन जेव्हा तुमच्यासाठी नवम भावातून होईल त्यावेळेला तुमच्यासाठी तो एक अत्यंत श्रेष्ठ असा कालखंड असणार आहे. याच कालखंडाच्या दरम्यान गुरु आणि मंगळ यांचे जेव्हा शुभयोग होतील हा कालखंड तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त असा असणार आहे. आणि राहू आणि केतूचा विचार करता राहू हा वर्षाच्या सुरुवातीपासून ते 5 डिसेंबर 2026 पर्यंत तुमच्यासाठी तृतीय भावात असणार आहे, तर केतू हा नवम भावात असणार आहे. जे कम्युनिकेशन क्षेत्रामध्ये काम करतात, मीडिया क्षेत्राशी संबंधित आहेत, त्यांच्यासाठी राहूचे हे गोचर चांगले असणार आहे. तृतीय भाव हा पराक्रमाचा भाव आहे आणि येथे पापग्रहे हे शुभ फले देत असतात. आणि नवम भावात असलेला केतू हा सुद्धा तुम्हाला धार्मिक कार्याची ओढ उत्पन्न करताना दिसत आहे. दिनांक 5 डिसेंबर 2026 रोजी धनुरास आणि धनुलग्नांच्या जातकांसाठी राहूचे राशीवर परिवर्तन तुमच्यासाठी द्वितीय भावात होणार आहे, तर केतू हा तुमच्यासाठी अष्टम भावामध्ये असणार आहे. या कालखंडात आर्थिक गोष्टी ह्या तुम्हाला मुख्यत्वाने सांभाळाव्या लागणार आहेत. ही स्थिती घरामध्ये कलह उत्पन्न करणारी अशी सुद्धा असू शकते. व्यर्थ पैसे खर्च होण्याची शक्यता ही सुद्धा दिसून येत आहे. या कालखंडात तुमचा स्वभाव हा क्रोधी बनताना दिसत आहे आणि त्यासाठी क्रोधावर नियंत्रण ठेवणे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे. प्रवास हे सुद्धा तुम्ही या कालखंडात जपून केले पाहिजे. गैरसमज होणार नाहीत याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. दाम्पत्य जीवनात सुद्धा वर्षाच्या सुरुवातीपासून ते जून 2026 पर्यंतचा कालखंड हा चांगला असणार आहे. या भावावरून भागीदारी आणि व्यापार यांचा सुद्धा विचार केला जातो. त्यामुळे भागीदारी करणाऱ्यांसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल असणार आहे. परंतु त्यामध्ये प्रामाणिकपणा हा सुद्धा तुम्ही ठेवणे आवश्यक असणार आहे. गुरुची 7वी दृष्टी तुमच्या व्यक्तिमत्व भावावर पडत असल्याने अहंकारावर नियंत्रण ठेवणे हे गरजेचे असणार आहे. आणि आर्थिकदृष्ट्या विचार करता संपूर्ण वर्षभर तुम्ही तुमचे आर्थिक निर्णय हे सावधतेने आणि गंभीरतेने हाताळले पाहिजेत. फसगत होणार नाही याची तुम्ही दक्षता घेतली पाहिजे. तुमचे पैसे या कालखंडात व्यर्थ खर्च होण्याची शक्यता ही सुद्धा दिसून येत आहे. 2 जून 2026 ते ऑक्टोबर 2026 मध्ये गुरु हा ग्रह तुमच्यासाठी अष्टम भावातून असणार आहे आणि त्याची 5वी दृष्टी तुमच्यासाठी व्ययभावावर पडणार आहे. त्यामुळे जे कोर्ट कचेरीच्या कामामध्ये अडकलेले आहेत त्यांना या कामामध्ये यश येण्याची संभावना ही दिसून येत आहे. त्याचबरोबर मोठी इन्व्हेस्टमेंट या कालखंडात करू नये आणि जर करणार असाल तर योग्य ती सावधानता बाळगून आणि योग्य ती काळजी घेऊनच त्यात इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. नोकरीचा विचार करता ऑक्टोबर 2026 नंतरचा कालखंड तुमच्यासाठी चांगला असणार आहे. नोकरीमध्ये परिवर्तनासाठी हा कालखंड अनुकूल असणार आहे. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी योग्य तो विचार करणे आणि नंतरच निर्णय घेणे तुमच्यासाठी हिताचे असणार आहे. विवाहविषयक विचार करता जानेवारी 2026 ते जून 2026 पर्यंतचा कालखंड तुमच्यासाठी जर विवाहाची बोलणी करणार असाल तर त्यासाठी चांगला आहे. जून 2026 ते ऑक्टोबर 2026 पर्यंतचा कालखंड हा कालखंड विवाह जमवणार असाल तर त्यामध्ये अडचणी येताना दिसून येतील. बोलणी फिसकटण्याची शक्यता ही सुद्धा त्या कालखंडात राहणार आहे. तृतीय भावामधील राहू हे ज्यांना नवे काही शिकण्याची संधी आहे त्यांच्यासाठी उपयुक्त आहे. त्याचबरोबर मीडिया क्षेत्राशी जर संबंधित तुम्ही काही नवीन शिक्षण घेऊ इच्छिणार असाल तर त्यासाठी हा कालखंड हा चांगला असणार आहे. या वर्षभरामध्ये प्रवास हे सुद्धा तुम्ही जपून केले पाहिजे. जून ते ऑक्टोबर 2026 पर्यंत आध्यात्मिक उन्नतीसाठी कालखंड हा चांगला असणार आहे. परंतु कोणत्याही प्रकारच्या भूलभुलैयापासून तुम्ही स्वतःचा बचाव हा केला पाहिजे. स्वास्थ्याचा विचार करता
तुम्ही स्वास्थ्याची योग्य ती काळजी घेणे हे अपेक्षित आहे. ज्यांना मणक्यासंबंधी काही विकार आहेत त्यांनी स्वतःच्या स्वास्थ्याची योग्य ती काळजी घेतली पाहिजे. मानसिक कमकुवतपणा हा तुम्हाला जाणवणार आहे, कारण शनीची दृष्टी ही तुमच्या व्यक्तिमत्व भावावर पडणार आहे आणि त्यामुळे तुमची कामे ही दिरंगाईने पूर्ण होताना दिसत आहेत आणि त्यामुळे अंगी धैर्य बाळगणे आणि संयम बाळगणे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. आणि हीच या वर्षाची तुमची परीक्षा असणार आहे. कामे विलंबाने पूर्ण होणार आहेत. वाहनसुद्धा या वर्षात जपून चालवले पाहिजे आणि आई आणि वडील यांच्या दोघांच्या तब्येतीची काळजी या कालखंडात तुम्ही घेतली पाहिजे. उपाय म्हणून धनुरास आणि धनुलग्नांच्या जातकांनी काळ्या वस्तूंचे दान करावे. ज्येष्ठांचे, घरातील मोठ्यांचे आणि आई वडिलांचे आशीर्वाद हे जरूर घ्यावे. आणि धनुराशीच्या जातकांसाठी मूलमंत्र म्हणून या वर्षभरात तुम्ही जबाबदाऱ्या टाळू नये. टाळून तुम्हाला चालणार सुद्धा नाही. कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी तुम्ही योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. पैसे कुणालाही उधार देऊ नयेत. शनी हा तुमच्याकडून संयमाची अपेक्षा ठेवून आहे आणि म्हणूनच संयमाचा अवलंब तुम्ही ह्या वर्षभरात तुमच्या अंगी मानवणे हे तुमच्यासाठी हिताचे असणार आहे. आणि उपासना म्हणून धनुराशीच्या जातकांना ढय्या सुरू आहे, त्यामुळे मारुती उपासना ही नित्य करणे तुमच्यासाठी श्रेयस्कर असणार आहे. आणि याचे जर तुम्ही पालन केले तर वर्ष 2026 तुमच्यासाठी अनुकूलरित्या व्यतीत होण्यास अडचण ही कमी होणार आहे. अशा रीतीने आज आपण धनुरास आणि धनुलग्नांच्या जातकांसाठीचे वर्ष 2026चे राशी भविष्य पाहिले. पुढच्या भागामध्ये आपण मकर राशीच्या जातकांची चर्चा पाहणार आहोत. अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आज आपण येथेच थांबूया. पुन्हा भेटूया याच्या पुढच्या भागामध्ये मकर राशीची चर्चा घेऊन. तोपर्यंत नमस्कार.